धारणगावच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। परभणी तालुक्यातील असलेल्या धारणगाव येथील ग्रामस्थांनी परभणी जिल्हा प्रशासनात निवेदन दिले आहे की धारणगाव या ग्रामस्थांची ही शेती वडिलोपार्जित शेती जमीन आहे। वाडीदमई गाव आणि साडेगाव शिवारात ही शेती आहे। धारणगाव येथील ग्रामस्थांची 80% शेती ही वाडीदमई आणि साडेगाव शिवारात असल्या कारणाने धारणगाव येथील दुधना नदीच्या पात्रात समसापूर येथील बांधाऱ्याच्या पाण्याचा तुंबामुळे ये जा करण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे। सदरील नदी पात्रात असलेल्या पाण्याची खोली अंदाजे 10 ते 12 फूट खोल असल्या कारणाने शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून दररोज हा प्रवास जीवघेणा करावा लागत आहे। शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असून शेतात पेरणीची नाही केली तर आर्थिक अडचणी निर्माण होऊन उपासमारीची वेळ येईल। अगोदरच सावकाराच्या आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत। तुंबलेले पाणी सोडविण्यासाठी समसापूर येथील बांधाऱ्यातून तेथील ग्रामस्थांनी देखील विरोध केला आहे। ही समस्या कायमची सोडविण्यासाठी प्रशासनाने आम्हाला पूल तरी नदीवर बांधून द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून गावकरी करत आहेत। वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून होत असलेली कुचंबना थांबविण्यात यावी आणि पूल बांधून देण्यात यावा अशी मागणी आज धारणगाव येथील नागरिकांनी परभणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिली आहे। मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील येथील नागरिकांनी दिलेली आहे। या निवेदनावर धारणगाव येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आणि त्याने गेट जरी काढला तरी याच्या पेक्षा कमी पाणी होतच नाही। गेट किती माहिती का, कमी जास्त 10-11 इंच असेल ते वरती 10-11 फूट, तर पाणीच तेवढे। आता पाणी जरी पाऊस आला आता इथरोक्त सगळं बुजून जाते पा, इथपर्यंत पाणी येते, कधी कधी इथपर्यंत पाणी येते। आता 8 दिवसाखाली समजा 8-9 दिवसाखाली इथपर्यंत पाणी होतं, मग आता पेरायला कसं जायचं आम्ही पलीकडं। त्याच्यामुळे आम्हाला पूल पाहिजे, कुठला बंधारा वगैरे आम्हाला नको, आम्हाला सरळ मध्ये पूल द्या, आम्हाला पूल हवाय। आम्हाला जायला खूप अडचण आहे। आता इथून तुम्ही तर आता पाहिलेच, आता आम्हाला जाता जाता इथून होत्या थर्मलवर जायला उलट होते, काय वेळेस काय होते। मागच्या वेळेस 2 बायाने गोच्या खाल्ल्या, आणि जर कोणी नसेल तर मग कसं जायचं यायचं आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला पूल पाहिजे। आम्हाला जाता पलीकडे शिवार पेरायचा राहिला सगळं राहिले, पण आता खाचं काय शेतकऱ्यांना म्हणून आमच्या अवघड चाललंय नाही येणं कलेक्टर साहेबाजवळ। हा कधीपासून आहे ही समस्या? आता ही पिढीची नदी आहे ना अशी, पण आता बंधारा झाला तर सगळेच अवघड आहे। पहिल्या लोकांना पवायच होतं, आता पवाच येत नाही आमच्या लोकांना। आता दररोज तुम्हाला असंच या थर्मोकॉलवर बसून दररोज आहे असं, दररोज आमची बेजारी आहे। आणि पलीकडे शिवार पुरा पेरायचा राहिला, अशाने जीविताला धोका होऊ शकतो, आणि मग धोकाच होऊ शकतोय। धोका पत्करून दररोज असे जातात, सगळ्यात महिला सगळे लेकरा बाळा सगळं जावं लागते, जनावर बी घेऊन सगळं दखल दखल घेतली नाही का? नाही, अच्छा, पुन्हा दखल घेतली नाही। कलेक्टर साहेबाकडे वगैरे एकदा गेलो कलेक्टर साहेबापाशी, पण ते असेच फोटो काढून नेले, पण आता त्याच्यावर आता त्याच तरी काय याच पावसाळा लागला ना। काय म्हणणं आहे आता प्रशासन? आम्हाला फक्त पूल द्यायचं म्हणणं आहे। बर, आता त्या बंधाऱ्यावर पाणी अडवलेले असं म्हणतात, हो त्याचं कवाडच काढी मग काय करायचं? बोलणं झाले का तुमचं असं काय? गेलतोच ना कवाड काढाय, त्यानं काढू दिले नाहीत ना कवाड। आता पावसाळ्यात बोट फार मोठ्या प्रमाणात, आता पावसाळ्यात पाऊस जास्त झाला तर आम्हाला पलीकडे शेतच सोडून द्यावं लागतं। हो, बाबूराव रामचंद्र डोंबे, धारणगाव। डोंबेजी कधीपासून राहता गावात? आता माझं आयुष कितीतरी पिढ्यापासून येत आम्ही। काय म्हणले आज जिल्हाधिकारीकडे गेलते, इतका मोठी समस्या? कधी गेलं तर होच करूच म्हणते, सांगत म्हणते साहेबाला यायला। अच्छा, वेळोवेळी निवेदन? हो। अच्छा, मेन समस्या कशी उद्भवलेली आहे ही? आता बंधारा झाल्यामुळे जास्त पाणी इथे राहिले ना। कुठल्या गावाला बंधारा? समसापूरला बंधारा आहे, तिथले लोक कवाडाही काढू देणार। अच्छा, मग त्या विभागाशी काय बोलणं वगैरे झालं का? गेलतो ना आज। बरं, काय म्हणण्यात? जिल्हा परिषदला गेलो होतो, कलेक्टर साहेबाकडे गेलतो, होच म्हणते सांगतो करू, आम्हाला पूल द्यायला पाहिजे पलीकडे जायला। बरं, सरकारवर पूल करायला पाहिजे। बरं, तरच ती आता पर्याय मार्ग एकच आहे, आता जे बंधारा झालेले समसापूरला त्याचे पूर्ण दार काढून टाकावं, आणि पावसाळ्यात नियमाने दार काढावं लागत असते, पण ते लोक काढू देणार तिथले। कलेक्टर साहेबाकडे गेलतो आज, जिल्हा परिषदला गेलतो। 80% आमची पलीकडं, 800 एकर जवळजवळ पलीकडे। आमची मागणी एकच आहे, आता पावसाळ्यात तर आता तर काही पूल होत नाही, ते समसापूरचे जे हे दार ते काढून टाकावं, म्हणजे पाणी थोडं कमी झालं बाहेर जाता येईल ना पलीकडे। पाऊस आणखी दिवाळी झाल्यावर मग आम्हाला हे करायला पाहिजे, पूल द्यायला। कवाड
तिथले सरपंच उपसरपंच कवाड काढायला पाहिजे, काढू देईन आम्हाला. त्यांच्यासोबत काय बैठक काय चर्चा? गेलतो तर आम्ही आमच्या इथे गेलते पोरं सुरं काढायला, काढू दिलं नाही त्याला. पहिलंच राहतो या गावात माता म्हातारे माणसं होते रेल पाहून येत होत. आता पोरं आमचे धंद्या करायला येत, म्हाताऱ्या माणसाला पाहता येईन. किती आमचे 80% शेती. बरं. लेकर जाऊ देत नाहीत, आम्ही डुबले 1-2 लेकर आमचे. मग आम्ही लेकर जाऊ देत नाही, आम्हाला एक माणूस घरीच ठेवून लागतं लेकरासाठी. लेकर नदीला जाते ना काही होते म्हणून आम्हाला एक माणूस लेकर सांभाळायलाच राहायला लागतं. काय करायचं आता, ते गडी माणसं जाऊन तिकून लांबून ट्रॅक्टर आणून पेरून घेते. आपल्या बाईला जाता येत नाही, याच्यावर बसल्यावर ते फरफकाला असं लवडत आहे, खाली पडण्याची भीती वाटते. आणि बायाचं काम पलीकडे काही करायला येईना, आणि गड्याला पुढे जाता येईना त्या बायाला घेऊन जाण्यासाठी. हो ना. मग आता ह्या पेरण्या रुकल्या तर त्या कशा करायच्या, त्यावर न्यावं लागतं, नाही तर मग त्या टिकून जावं लागतं. या इथं पेरायचं असले मायवाडीहून इथं याचं पेरायला. आता काय मागणी आहे तुमच्या मावशी? आम्हाला आता रस्ता द्यायला पाहिजे, त्याने पलीकडे जायला यायला. नाही दिला तर काय करणार? आता काय करणार मग, त्याला आता पुढे कळण ते करूत की आम्ही. मग पुलाची मागणी आहे 80%. 80% गावाची शेती. हो, पूर्ण आणि गावची. आता हे पाणी तुंबलेलं आहे, यातून येणं जाणं कसं करायचं? हे थर्माकॉलवर जीव धोक्यात घालून. हा, जीव धोक्यात घालून. कधी कधी पलटी पण होतात. मागच्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस 2 बाया अशा पलटी झाल्या, गोच्या खाल्ल्या. ते बरं झालं पोरं होते म्हणून त्यानं धरल्या, नसता मग त्या वाहून जात होत्या. बायाचा जीव धोक्यात आहे जास्त पुरुषापेक्षा.